चला बाजूला, गर्दी करू नका. कोणी जवळ येऊ नका. लांबवा. लांबवा. जरा सारखा पाठी सारखा. कोणी ओळखतं का याला? कोणीच बघितलेलं नाही आहे. फार वाट लागली चेहऱ्याची रे. बाटली मारले पण दगडाने चेहरा पण ठेचलाय सर. खिशे चेक करा जरा. हो सर. कोणाला कळलं पहिलं? मला कळलं. हा? सर पिक्चरची तिकीट आहेत. बघू. एकवीस नोव्हेंबर. माझ्या मते मर्डर होऊन 48 ते 50 तास झालेत सर. आज 23 नोव्हेंबर आहे आणि बॉडीच्या खिशात आपल्याला 21 नोव्हेंबरचं तिकीट सापडलं. डोकं दगडाने ठेचलेलं आहे. रक्तात अल्कोहोलचे सॅम्पल्स आहेत आणि पोटामध्ये अनडायजेस्टिव्ह फूड मिळाले. ह्याचे कपडे बघून असं वाटतंय की हा कुठल्या तरी चाळीत राहणारा असावा. काय अंदाजे वय असेल याचं? अंदाजे 20 ते 24च्या दरम्यान असेल. 20 ते 24. ओके. एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हे नुसतं सायन्स नाही आहे, तर हा माणसाचा स्वभाव सुद्धा आहे. कधी कधी एखाद्या माणसाच्या कृत्यामुळे दुसरा माणूस इतका दुखावला जातो की जेव्हा तो दुसरा माणूस बदला घेतो तेव्हा तो ओरिजिनल घटनेपेक्षा सुद्धा क्रूर असू शकतो. एका सुनसान रस्त्यावर एक बॉडी सापडली आणि त्या बॉडीवर काहीही आयडेंटिटी प्रूफ नव्हता. फक्त एक सिनेमाचं तिकीट होतं. सिनेमाच्या तिकिटावर सुद्धा नाव नसतं, त्यामुळे त्याचाही काही उपयोग नव्हता. पण हा जो खून होता तो रागाच्या भरात केला गेला होता, एवढं मात्र क्लिअर होतं. कारण की त्या बॉडीचा चेहरा पूर्णपणे दगडाने ठेचला गेला होता. आता पोलिसांना 2 शोध लावायचे होते. पहिला तर ही व्यक्ती कोण होती आणि दुसरा म्हणजे ह्या व्यक्तीवर एवढा राग कुणाचा होता. आनंद सिनेमा ठाणे 21 नोव्हेंबर. आणि सर याच्यावरती 4:15ची वेळही आहे. त्या थिएटरमधलं CCTV फुटेज जर का आपण बघितलं ना तर कदाचित आपल्याला ह्या मुलाचा चेहरा कळू शकेल. पण आपल्याला हे कपडे मॅच करून बघायला लागतील. हो सर. एक काम करा, 21 तारखेचा फुटेज मागवून द्या त्यांच्याकडनं. आणि आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला जरा विचारा की 22 ते 24 वर्षाच्या कुठल्या मुलाची मिसिंग कंप्लेंट आहे का. ओके सर. ज्या व्यक्तीचा खून झाला होता तो दारूच्या नशेत होता, तर कुणीतरी त्याच्या दारूच्या नशेत असण्याचा फायदा उचलला होता. हा एक प्लॅन मर्डर होता का? बरं, तो तिथे एकटा होता की त्याच्याबरोबर कोणीतरी होतं? त्याचं कोणाशी तरी भांडण झालं होतं का? आणि बाचाबाची नंतर रागाच्या भरात दुसऱ्या माणसाने त्याचा खून केला होता? किंवा हा एक प्लॅन मर्डर होता? नक्की होतं काय? पण सगळ्यात आधी पोलिसांना जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता तो म्हणजे ह्या माणसाची आयडेंटिटी. तर तुम्ही यांना ओळखता का? बघा, नीट बघा ना जरा. बरं, ठीक आहे. ह्या मुलाला आणि मुलीला पाहिलं का तुम्ही?
नाही ओळखत नाही. नीट बघा आठवेल. मुलाला नाही, पण त्या मुलीला ओळखतो मी. कोण आहे मुलगी? ती मुलगी इथेच एक बार आहे, त्या बारमध्ये काम करते ती. काय नाव काय बारचं? मधुबन बार आहे सर. आणि त्या मुलीचं? मुलीचं नाव सपना. ओके. साहेब, त्या मुलाची काही माहिती नाही मिळाली आहे, पण मुलीची पूर्ण कुंडली मिळाली आहे. हा सपना नाव आहे तिचं. बारमध्ये वेटरचं काम करते. सपना बिराजदार. हो मीच सर. त्याला ओळखते? हो सर. सर हा प्रितेश आहे. कुठे भेटेल हा? आता तर मला काहीच सांगता येणार नाही सर, कारण गेले 4-5 दिवस माझा त्याच्याबरोबर काहीच कॉन्टॅक्ट नाही आणि त्याचा फोनसुद्धा बंद आहे. म्हणजे 21 नोव्हेंबरपासून तुमच्यात काहीच बोलणं झालं नाही आहे? हो बरोबर. पूर्ण नाव काय आहे सर? प्रितेश चव्हाण. आणि तू कसं ओळखतेस सर? माझा मित्र आहे सर तो. पण काय झालं आहे सर सांगा ना, काही प्रॉब्लेम केला का त्याने? सपना, आम्हाला एक डेड बॉडी सापडली आणि त्याचा चेहरा आम्हाला ओळखता येत नाही आहे, इतका विद्रूप झालेला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार 4 दिवसापूर्वीच त्याचा मर्डर झालेला आहे आणि तुझ्या म्हणण्यानुसार सुद्धा 4 दिवस तुमच्यात काही एक कॉन्टॅक्ट नाही आहे. कदाचित ती डेड बॉडी प्रितेशची असू शकते. तुम्हाला आमच्याबरोबर ओळखीसाठी यावं लागेल. हो येते मी सर लगेच. या सर, बघा. सर चेहरा कळत नाहीये, पण कदाचित हा प्रितेशच असावा. कपडे ओळखतेस? हो सर, हे प्रितेशचेच कपडे आहेत. हा प्रितेशच आहे सर. ह्याच्या फॅमिलीत किंवा मित्रांना कोणाला ओळखतेस तू? सर त्याच्याबद्दल मला जास्त माहीत नाही आहे. तो बारवर यायचा त्यावेळेसच आम्ही भेटायचो. हॅलो. तू इथे काय करतोय? खूप सुंदर दिसतेस. ती तर मी आहेच. नाव काय का तुझं? का लग्न करायचंय? सांग ना. सपना. खरं की खोटं? का आवडला नाही का ना? माझ्या वॉलेटमध्ये ना खूप पैसा आहे. येणार का डेटवर? तुला मी खूपच आवडलेली दिसते. तू रोज येतोस का इथे? हो, तुला पाहायला. काही या खोटारडा. अहो खोटं नाही बोलत आहे, खरं सांगतो. मग येणार ना फिरायला? हो, पण आज नाही. मग कधी? उद्या संध्याकाळी. माझं इथे जवळच घर आहे, तिथे गोकुळधाम मार्केट आहे. तिथे ATM जवळ भेट मला. ठीक. ठीक आहे, चल बाय. हाय. चल मी आले.
आज तर एकदम आयटम दिसतेस हं? तुझं ना काहीतरीच असतं. बरं चल सांग कुठे जायचं आपण? जाऊ जाऊ थांब. काही काय एवढी? तुला सांगते प्रितेश, मला नाही खूप मोठ्या हॉटेलमध्ये जेवायचंय. अगं जेवू, त्यात काय. पण मला एक सांग, तू राहतेस कुठे? तुला माझ्या घराचा पत्ता का हवाय? मला सांग ना. तू मला फिरायला घेऊन जाणार आहेस की माझ्या घरी जाणार आहेस? तसंही चालेल की. काय? अगं म्हणजे आता इथे आपण कुठे फिरणार ना, त्यापेक्षा तुझ्या घरी जाऊ आणि तिथेच जेऊ. काय? तू मला काय म्हणाला होतास की तू मला फिरायला घेऊन जाणार आहेस म्हणून? मला ना तुझं काही खरं वाटत नाहीये. तू मला फिरायला घेऊन जाणार आहेस की मी घरी जाऊ? अरे अगं बरं, आपण फिरायला जाऊ. तुझ्या घरी कधीतरी नेक्स्ट टाइम जाऊ. ठीक आहे? ठीक आहे. चल येऊ. हा, खूप थकलोय आज. चल तुझ्या घरी जाऊया. माझ्या घरी जाण्याची ना खूप घाई दिसते तुला. अगं थोडा रेस्ट केली असते ना. फक्त रेस्ट करायचं होतं की अजून काही? तसं नाहीये, पण एवढ्या गर्दीमध्ये तुला नीट पाहता आलं नाही ना. अच्छा, म्हणजे तुला मला जवळून पाहायचंय तर तुझा इरादा काही ठीक दिसत नाहीये मला. तर नको ना भाऊ भाऊ, मला ना तुला थोडं जवळून पाहायचं. खूपच घाई झालेली दिसते तुला. ठीक आहे, हा पण माझ्या घरी नाही. काही हरकत नाही ना, आपण दुसरीकडे जाऊ. तुला जवळून पाहण्यासाठी काही कमी जागा आहेत का? माझ्या पॉकेटमध्ये खूप पैसा आहे. ठीक आहे? अरे अरे किती काही करतोस, तुला अजिबात धीर नाही. अगं 4Gच्या या जमान्यामध्ये 2G सारखं चालून चालेल का? अच्छा असं आहे तर. सोबत वेळ घालवायचो इतकंच. नंबर आहे का त्याचा? हो. द्या. त्या नंबरच्या डिटेल्स काढा सगळ्या. लास्ट लोकेशन वगैरे काय सगळं मला हवं आहे. चला. मृत माणसाच्या आयडेंटिटीचा शोध लागला होता. त्याचं चारित्र्य काही ठीक नव्हतं. एकतर तो दारूच्या नशेत सापडला होता आणि त्याची माहिती एका बिअर बारमध्ये काम करणाऱ्या मुलीने दिली होती. आता त्याचा खुनी कोणी असू शकतो. त्या मुलीचा प्रियकर, त्या मुलीचा गिराईक. पण एक मात्र नक्की होतं की त्याचा खून करणारा भयंकर रागात होता. आता पोलिसांना त्याची आयडेंटिटी मिळाल्यामुळे त्याच्या घरापर्यंत पोहोचणं खूप सोपं होतं. ताई, हां रितेश चव्हाण इथेच राहतो का? हो इथेच राहतो तो, पण 3-4 दिवस झाले काही दिसला नाही तो.
एकटा राहतो की अजून कोण आहे बरोबर त्याच्या? नाही, त्याचा एक मित्र राहतो त्याच्याबरोबर. इकडे जा ना. हां, इथून. सर, एकाच मुलाचे कपडे वाटतात इथं. नीट बघा बघा, असतील बघा. नाही सर, कोण दोघे जण राहत असतील असं वाटत नाही. नक्की? हो हो. दुसरा कुठे गेला? त्या प्रितेशच्या मित्राबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला? नाव वगैरे काय तसं माहिती नाही. तुम्ही एक काम करा, ते दामू भाऊ आहेत ना, त्यांना जाऊन भेटा, कारण ही खोली त्यांची आहे आणि त्यांना त्यांनी भाड्याने दिली होती. इथून सरळ गेलात ना का 4 दुकानं सोडली ना का 4थं दुकान त्यांचंच आहे. ते तुम्हाला बरोबर माहिती देते. दामू कोण? साहेब मीच. त्या आशिष आणि प्रितेशबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? आशिष आणि प्रितेश माझ्या खोलीमध्ये भाड्यानं राहतात साहेब. अजून काय त्यांच्याबद्दल सांगू शकता का? नाही साहेब, मी महिन्यातून एकदाच जातो भाडं आणायला, 5 तारखेला. बस. आपला भाडेकरू काय करतो, कुठे काम करतो ह्याची चौकशी करायची जबाबदारी नाही तुमची? महिन्याच्या महिन्याला फक्त भाड्या घ्यायला मोकळे तुम्ही? साहेब चुकलं, मुलं चांगली आहेत. इथे MIDC मध्ये एका फॅक्टरीमध्ये काम करतात. आतापर्यंत त्यांची काय कंप्लेंट आली नाही. साहेब काय झालं पण? मर्डर झालाय आणि आम्हाला डाऊट आहे प्रितेशचा मर्डर झालाय. बापरे. फॅक्टरी कुठे येईल? हाय सर, नमस्कार. काय काम आहे का? मला ते आशिष आणि प्रितेशबद्दल काही माहिती भेटेल का? होय साहेब, 21 तारखेपासून आशिष आणि प्रितेश हे दोघंही कामावर येत नाही आहेत. मी त्यांना कॉलही केला होता, पण दोघांचे फोन स्विच ऑफ येत आहेत. ते आशिष आणि प्रितेशबद्दल अजून काही माहिती भेटेल का मला? हो सर, त्या दोघांचा मित्र आहे योगेश, त्यांना मिळवतो साहेब. हां, योगेश कुठे भेटेल? तो आता मुंब्रा राहायला गेला था. हो का? ओके, थँक्यू. आशिषला ओळखतो का? हो, ओळखतो. हा काय? अरे गेला. चल चल. अरे काय झालं साहेब? साहेब थोडा. अरे चल, काय केलं? बस. साहेब 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 साहेब, मी प्रितेशला नाही मारलं साहेब. मित्र होता ना तुझा, गाववाला होता ना तो, मग मारण्यापर्यंत काय केलास? साहेब हो साहेब, मी खरं सांगतो साहेब, मी काय नाही केलं साहेब. काय नाही केलंस? मग तिकडे कपडे घेऊन खोलीतनं पळून का गेलास? आणि तिकडे तुला बघायला आलो तिथं पण पळून गेलास? साहेब मी घाबरून गेलो होतो साहेब, प्रितेशची बॉडी बघून. साहेब खूप घाबरून गेलो होतो साहेब मी. काय करायचं काय सुचत नव्हतं साहेब. खूप भीती वाटत होती साहेब, म्हणून माझे सगळे कपडे घेऊन मी योगेशकडे चालला गेलो साहेब. अरे पण जिथे प्रितेशची बॉडी पडली होती तिकडे काय करायला गेला होतास? साहेब साहेब, प्रितेशने मला फोन केला होता. हां
बोल रे. तू दारू पितोस का? भाई कांदी आहे तुझी. नाही रे, मला नाही जमणार. तू ये रे, तुला सांगितलं ना, तू ये, मस्त एन्जॉय करू. तुला माहिती नाही आपल्याला भेटायला कोण येणार आहे ते? कोण? हे बघ, तू आता घरी जा, खूप रात्र झाली आणि जास्त पिऊ नकोस. तू ये रे. अरे मी तिथे आलो तर तुझ्यासोबत जी कोणी आहे तिला प्रॉब्लेम नाही होणार का? तिचीही काही हरकत नाही जर तू समोर असलास तर. ठीक आहे, येतो मी. ये लवकर या, मी वाट बघतोय. याचा अर्थ कोणीतरी मुलगी प्रितेशला भेटायला आली होती आणि म्हणून त्याने तुला पण बोलवून घेतलं. हा साहेब, तो प्रितेश आहे ना, असंच होता साहेब. तो आहे ना त्याच्या मोबाईलच्या ॲपवरून आहे ना त्या कोणत्याही मुलीचे चेहरे दुसऱ्या बॉडीला चिटकवायचा साहेब आणि कोणत्याही शेपला लावायचा साहेब. ते आपले बोल. ते उघडे नागडे असे बनवून पाठवायचा साहेब. मला पण दाखवलं होतं साहेब. आता तुला एक जादू दाखवतो. हिचे सगळे कपडे गायब होते. कसं केलं तू? भारी ना, जादू आहे जादू. काही दिवसापूर्वी ही मुलगी माझ्याकडे आली होती. ती मला तिच्या घरी घेऊन गेली. मग तिने तिचे स्वतःचे कपडे काढले. मग मी तिच्या बेडरूम मध्ये गेलो आणि तिचे फोटो काढले. खाच खाच खाच. अरे धापाड्या, काय पण टेपा लावू नको हा. आणि काय रे, खरं खरं सांग, हे सगळे उचापती करणं तू कुठून शिकला रे? हा? उचापती नाही द्या, जादू आहे जादू. त्याची एक टेक्निक असते. माझे एक ॲप आहे, त्याच्यानं मी कोणाचाही चेहरा कोणाच्याही बॉडीला फिट करू शकतो. स्पेशल ॲप आहे माझ्याकडे. रितेश, आपण इथे घर सोडून काहीतरी काम, काहीतरी पैसे कमवायला आलो आहे, ज्याने आईवडिलांना थोडी मदत होईल. तू काय हे सगळं मोबाईल घेऊन बसलाय, इकडे तिकडे पैसे उडवतोस. हे बघ, हे सगळं सोड आणि कामावर लक्ष दे. तुझं डोकं आजकाल कुठे चालतंय ना, काय समजत नाही. प्रितेश, सुधर रे प्रितेश. तो रोहन आहे ना, तो तुला चुकीच्या मार्गावर लावतोय. आणि काय रे, तू आजकाल त्याच्यासोबत बारमध्ये जातो हा, आणि त्या बारवरच्या मुलींवरती पैसे उडवतो. सगळं माहिती आहे आम्हाला. अरे मग मी माझं आयुष्य जगतोय, त्यात काय चुकीचं आहे? माझ्या कधी सजा बनेल ना, तुला पण कळणार नाही. हे भाषण देणं बंद करा, समजलं? मला फक्त एवढं माहिती आहे की माझी रात्र कशी रंगीन होईल आणि हॉट फोटो मला कसे बघायला भेटतील. तुला पाहिजे तर बोल. मी बोललो हे सगळं नको करू. तो म्हणायचा साहेब टाइमपास आहे, टाइमपास आहे. साहेब मुलींबाबत तो फार चर्चा करायचा साहेब. तर मला पण वाटलं तो खरं बोलत असेल, मला पण विश्वास पडला साहेब, म्हणून मी गेलो त्याच्यात. प्रितेशचे कॉल रेकॉर्ड बघायला लागतील. अरे तिचेच मस्करी होती रे. नीच हरकत केलीस तू. माझा आणि तिचा संसार उद्ध्वस्त करून कायशी करतोयस. हे बघ प्रितेश, तुला प्रेमाने सांगतोय, तिचे ते तसले फोटो ना तू डिलीट करून टाक. नाहीतर तू असशील ना तिकडे येऊन मी तुझा जीव घेईन.
सर हे प्रितेशचे कॉल रेकॉर्ड आले सर. अनिल हा नंबर डायल करून बघा जरा. ओके सर. अहो साहेब साहेब अहो काय झालं काय करताय अहो काय केलं आम्हाला सांगा तरी प्रितेशला बायकांचा नाद होता, तसाच त्याला दारूचाही नाद होता. पण प्रितेशचा हा बायकांचा नादच त्याला महागात तर नाही ना पडला. म्हणजे त्याच्यासाठी जो टाइमपास होता तो कोणासाठी तरी सिरियस बिझनेस असू शकतो. त्याच्या ह्याच मैत्रिणीने त्याचा खून तर केला नसेल. पोलिसांसमोर आणखीन एक ऑप्शन होता, तो म्हणजे मित्र आशिष. बरोबर त्याच खुनाच्या वेळेला आशिष तिथे कसा काय पोहोचला? खुनाच्या थारोळ्यात त्यांनी आपल्या मित्राला कसं काय बघितलं? हे सगळंच खूप संशयास्पद होतं. पोलिसांसमोर आता 2 ऑप्शन होते. खुनी कोण होता, तो का ती? संध्या 21 नोव्हेंबरला रात्री तू प्रितेशला कॉल का केला होतास? सर त्याने माझ्या संसारात विष घालवलं होतं, माझी अब्रू घालवली. सर मला फक्त त्याला एवढंच विचारायचं होतं की मी त्याचं असं काय वाईट केलंय, तू का वागला माझ्याशी असा? किती छान आहे फोटो. ओ या ना आपण एक फोटो काढूयात. काय काय हे जे काय तू नागडेगुडे फोटो काढलेस ते तू स्वतः काढून वाटतेस की कोण तुझा यार येतो तुझे फोटो काढायला? हो काय अभद्र बोलतोय, स्वतःच्या बायकोला काढ. मी असे फोटो का काढे? हे बघ राजने स्वतः तुझे बघितले उघडे नागडे फोटो. राजने? तो तुमचा मित्र आहे, मी तुमची बायको आहे, विसरताय का हे तुम्ही? बघ राज माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. अच्छा म्हणजे मी खोटं बोलते आणि राज खरं बोलतोय का? पुढे बोलू नकोस. का मारताय असं? काय झालंय तुम्हाला? दाखवा तो फोटो कुठे, मला तो फोटो बघायचे, दाखवा. हे जे काय चाळीतले लोक तुझे फोटो बघतायत उघडे नागडे ते कमी आहे. आता तुला पण बघायचे फोटो पण हे बघ तू पुढे मला ना काही जरी कळालं ना तर याद राख. हा राज कोण? राज माझा मित्र आहे सर. त्यानेच मला संध्याचे उघडे फोटो प्रितेशने त्याला दाखवल्याचं सांगितलं. अरे राज, सकाळ सकाळी इकडे? हो जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. अरे बोलू नंतर, तू आधी चल आपण चहा घेऊया. ए रमेश ऐक मी आलो. हां नाही नको ऐक, मला थोडं गडबडीमध्ये मी थोडं काम आहे जरा मला. बरं बोल काय बोलायचं होतं तुला? हे बघ आपण मित्र म्हणून डायरेक्ट विचारतो. अरे विचार ना. तुझं आणि संध्या वहिनीमध्ये सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे, पण तू असं का विचारतोयस? अरे काही नाही, मी काही गोष्टी बघितल्या होत्या विचारतो त्यामुळे बोलतोय तुला. काय पाहिलंस? एक सेकंड. हे कुठून मिळालंय तुला? प्रितेशने पाठवलं. काय? हो. हॅलो. हे बघ प्रितेश खरं खरं सांग, माझ्या बायकोचा आणि तुझा काय संबंध आहे? काय? अरे काय बोलतोयस तू? वेळ लागलाय तुला? तुझी बायको आहे ती. तुम्हाला असा वेडा नाही बनवू शकत, कळालं? खरं खरं सांग, माझ्या बायकोचा आणि तुझा काय संबंध आहे? आणि ते फोटो तुझ्याकडे कुठून आले? कोणते फोटो? तेच फोटो जे राजने मला दाखवले, ज्यात तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. ते फोटो. अरे ती जस्ट मस्करी होती रे. ती सगळी ॲपची कमाल आहे. ते चेहरा तुझ्या बायकोचा आहे पण बॉडी दुसऱ्या मॉडेलची आहे. अरे पण माझीच बायको का? अरे ती जस्ट मस्करी होती रे. ती एक मस्करी समजून विसरून जा. ती तुला मस्करी वाटते? अरे नीच हरकत केलीस तू. माझा आणि तिचा संसार उद्ध्वस्त करून त्याच्याशी करतोयस. हे बघ प्रितेश, तुला प्रेमाने सांगतोय,
ते तसले फोटो ना तू डिलीट करून टाक, नाहीतर तू असशील ना तिकडे येऊन मी तुझा जीव घेईन. ए धमकी कोणाला देतो रे? ए तुला जे करायचं आहे ना ते कर, समजला? आणि तुला पोलीसमध्ये जायचं आहे ना तर जाऊ शकतोस. आणि ऐक ये शाने आहे, तुझ्या बायकोला जर एवढी जर हौस असेल ना फोटो काढायची तर पहिलं तिला कंट्रोलमध्ये ठेव. स्वतःच्या बायकोला कंट्रोलमध्ये ठेवता येत नाही आणि मला राग देतो काय रे? चल ठेव फोन, चल. प्रितेश, प्रितेश, प्रितेश. पण संध्याचे फोटो प्रितेशकडे आले कसे? त्या दिवशी प्रितेश आणि आशिष गावी आले होते सर. मग काय म्हणतोस? मस्त. अरे काय सॉलिड रे. मग प्रितेश, अश्विन, किती दिवस राहणार आहे तुम्ही? एक आठवडाभर आहे. हां बस. थांबा तुम्ही, आपण खूप मज्जा करूया. आयटमचा फोन आला वाटते. हॅलो, हां संध्या मित्रांसोबत आहे, येतो लवकर येईन घरी. काय रे, कोणाचा फोन होता? अरे संध्याचा फोन होता, माझी बायको. काय बोलतोस? हे बघ, ही आहे संध्या. आईला सुंदर आहे ना माझी बायको? अरे पहिल्यांदा मी जेव्हा तिला पाहायला गेलो होतो ना, पहिल्या नजरेतच मला ती आवडली आणि तिला पण मी. आणि मग आम्ही दोघांनी लग्न करून टाकलं. साल्या, तू आता फोटो दाखवतोस, लग्नाला नाही बोलवलं? ए खोटं बोलू नका तुम्ही दोघं. तुम्हा दोघांनाही मी फोन केला होता. तुम्ही म्हणालात आमचं काहीतरी काम आहे म्हणून तुम्ही येऊ शकत नाही. अरे काम जरी असलं तरी आम्ही येऊ ना, सगळं सोडून. पण साले मला एक गोष्ट सांग रे, एवढी सुंदर बायको तुला कशी मिळाली रे? त्याला नशीब लागतं, नशीब. आणि ते तुम्हा दोघांचं नाही आहे म्हणून संध्या माझी आहे, कळालं? बरं ऐक ना दिवेश, तू मुंबईला आहे ना, तुला जॉबला लावू. अरे पण मी येऊन काय करू मुंबईला? अरे काय करू म्हणजे? अरे तुझी बायकोचा प्रॉब्लेम आहे ना, शेजारची रूम खाली आहे, हा. तिथे ठेवू. नाही बाबा नाही, तुम्हीच राहा मुंबईमध्ये, आम्ही इथे सुखी आहोत. अरे काय एवढी छान ऑफर देतो तुला, टेन्शन नाही काहीच. ज्याचं करावं भलं तो बोलतो माझंच खरं. जाऊ दे. आता त्यात काय आहे? नाटक आहे, चल ना मजा करू. नाही रे, ठीक आहे इथेच. त्यावेळी माझा मोबाईल त्यांच्या हातात होता. कदाचित त्याच वेळी त्यांनी फोटो घेतले असावे. आणि हा राग डोक्यात ठेवून तू प्रितेशचा खून केलास? नाही सर, मी खून नाही केलाय, खरंच सांगतोय. तू खून नाही केलास? खरंच नाही केला मी खून. मग कोणी केला? भाऊजी, शुद्धीत बोलताय काय तुम्ही? तुम्ही आधी मोबाईल बाहेर काढा आणि ते फोटो डिलीट करा. तुम्ही बोललात ना फोनवर की फोटो. हे गा, हे बघा, इथे कोणी सुद्धा येणार नाही, सगळं कसं गपचूप. आता संध्या आपल्याला सांगेल खून कोणी केलाय. सर मला त्याला मारायचं नव्हतं. पण सर मला फक्त त्याला एवढंच विचारायचं होतं की तो माझ्याशी असं का वागला. सर मला ना फक्त माझे फोटो त्याच्या मोबाईलमधून डिलीट करायचे होते, बस तेवढंच. म्हणून त्या दिवशी यांच्या मोबाईलमधून मी प्रितेशचा नंबर घेतला
आणि त्याला कॉल केला. हॅलो, मी संध्या बोलते. तुझ्याकडे हे माझे घाणेरडे फोटो आले कुठून रे? अरे स्वतःच्याच मित्राच्या बायकोच्या अब्रूची खेळताना लाज नाही वाटली तुला? हे बघ, ते सगळे फोटो आत्ताच्या आत्ता सगळे डिलीट कर. हो हो नक्की देईन, पण त्यासाठी तुम्हाला इकडे यावं लागेल ना, विसर्जन तलावाजवळ. नाहीतर तुम्हाला कळणार कसं की मी फोटो नक्की डिलीट केले आहेत की नाही. पण बाकी काही म्हणा वहिनी, जेव्हापासून तुमचा फोटो बघितलाय ना, मस्त आहे, छान दिसतं. अरे कट केला च्या मायला. प्रितेश हा एक नीच प्रवृत्तीचा माणूस होता. त्यांनी आपल्याच मित्राच्या बायकोचे म्हणजे संध्याचे फोटोज मॉर्फ करून आपल्या मोबाईलवर ठेवले होते आणि ते मी पसरवेन अशी धमकी त्यांनी संध्याला दिली होती. संध्याची ह्याच्यात काहीच चूक नव्हती. ती आपलं सुखी आयुष्य जगत होती. तिने प्रितेशला ही रिक्वेस्ट केली होती की प्लीज हे फोटोज डिलीट करून टाक. पण प्रितेशने तसं न करता तिला भेटायला बोलवलं. पण तिकडे भेटल्यावर असं काय घडलं जेणेकरून संध्याला हे पाऊल उचलावं लागलं? काय वहिनी, एवढा वेळ लागला? भाऊजी, ते फोटो डिलीट करायला म्हणालात ना फोनवर, ते फोटो डिलीट करा ना. मोबाईल काढा ना, माझ्या समोर डिलीट करा ना. हो फोटो डिलीट करतो, पण त्याआधी थोडासा व्यवहाराचं तर बोलूया. काय व्यवहार? म्हणजे मी फोटो डिलीट करणार, तर त्या बदल्यात मला काहीतरी पाहिजे की नको? याला म्हणतात व्यवहार. भाऊजी, शुद्धीत बोलताय काय तुम्ही? तुम्ही आधी मोबाईल बाहेर काढा आणि ते फोटो डिलीट करा. तुम्ही बोललात ना फोनवर की फोटो. हे बघा, इथे कोणी सुद्धा येणार नाही. सगळं कसं गपचूप. काम झालं की तुम्ही तुमच्या वाटेला, मी माझ्या वाटेला. आणि जेव्हापासून तुमचा फोटो बघितलाय ना वहिनी, प्रेमात पडलो हो, प्रेमात. भाऊजी आधी मोबाईल द्या. भाऊजी भाऊजी आधी मोबाईल द्या. मला फोटो डिलीट करते भाऊजी. आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या आणि सोशल मीडियाच्या जगात कोणीही काही इझिली करू शकतो. कोणाचाही चेहरा कोणाच्या अंगावर लावणं किंवा शब्दांची हेराफेरी करून काहीही संदेश कोणापर्यंतही पोहोचवणं हे खूप सोपं झालेलं आहे. पण लक्षात ठेवा, अशी मस्करी करत असताना वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. कारण की तुमच्या एका क्लिकनी किंवा एका टचनी कोणाचंही आयुष्य बदलून जाऊ शकतं, बर्बाद होऊ शकतं. जर तुमच्या बरोबर असं कधीही काहीही घडलं तर डोंट टेक इट लाईटली. एक तर कायदा स्वतःच्या हातात घेऊ नका. सायबर सेलमध्ये जा. क्राईम सायबरवाले तुमची नक्की मदत करतील. तिथे तुमचा गुन्हा नोंदवा आणि यू विल गेट जस्टिस. पुन्हा भेटूया एक नवीन गुन्हा सोडवण्यासाठी. तोपर्यंत गुड बाय.